गुढीपाडवा आपल्या संस्कृतीत नववर्षाची सुवर्ण सुरुवात. भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि सणांनी नटलेला देश आहे. प्रत्येक सणामागे एक इतिहास, एक परंपरा आणि एक संदेश दडलेला असतो. महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून विजय, आनंद, समृद्धी आणि नव्या आशांचा उत्सव मानला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्र, गोवा आणि काही दक्षिण भारतीय भागांमध्ये हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी म्हणजेच विजयाचा ध्वज उभारून नववर्षाचे स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडव्यामागील एक पौराणिक कथा आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची कथा म्हणजे भगवान रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्याची. त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी घराघरांवर विजयध्वज उभारले. हीच परंपरा पुढे गुढी उभारण्याच्या रूपात चालू राहिली असे मानले जाते. दुसरी मान्यता अशी आहे की ब्रह्मदेवानी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस सृष्टीचा आरंभ मानला जातो. इतिहासातही या सणांचे महत्त्व दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही गुढी उभारली जात आहे असे काही इतिहासकार सांगतात. त्यामुळे गुढी हा विजय, शौर्य आणि स्वाभिमानाचा प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेच लोक लवकर उठतात. घराची स्वच्छता करून अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. दरवाजाला आंब्याची आणि कडुलिंबाची तोरणी लावली जातात. यानंतर घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी लांब काठी घेतली जाते. त्या काठीवर सुंदर रेशमी किंवा जरीचा कापड बांधले जाते. त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांचा हार लावला जातो. शेवटी त्यावर चांदी किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या दारात किंवा खिडकीत उभारली जाते. गुढीला नमस्कार करून पूजा केली जाते. ही गुढी सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानली जाते. कडुलिंब खाण्याची परंपरा पण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब कडू असतो तर गूळ गोड असतो. यामागचा संदेश असा आहे की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण त्यांना स्वीकारून पुढे जायचे असते. या दिवशी कडुलिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे ही परंपरा आरोग्याशीही जोडलेली आहे. गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व. गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नाही तर सांस्कृतिक ओळख जपणारा सण आहे. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि लोकनृत्य यांचे आयोजन केले जाते. स्त्रिया पारंपरिक नऊवारी साडी घालतात, पुरुष फेटा बांधतात आणि सर्वजण मोठ्या आनंदाने नववर्ष स्वागत करतात. अनेक ठिकाणी लेझिम, ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्यासह मिरवणुका काढल्या जातात. हा सण आपापल्या संस्कृतीची आठवण करून देतो आणि परंपरा पुढील पिढींकडे पोहोचवण्याची प्रेरणा देतो. गुढीपाडव्याचा संदेश एवढाच आहे. गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. प्रत्येक नवीन वर्ष ही एक नवीन सुरुवात असते. मागील वर्षातील चुका विसरून काय मागन मागू देवाला, सुखी ठेव आमच्या जोडीला. फुलपाखरू माझी तू, कसा विसरू ग सजनी तुला. फुलपाखरू. आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणामागे एक खोल अर्थ आणि जीवनाला दिशा देणारा संदेश असतो. गुढीपाडवा हा त्यापैकीच एक सुंदर सण आहे. हा सण नववर्षाची सुरुवात करत असतोच, पण त्याचबरोबर आनंद, आशा, विजय आणि समृद्धीचा संदेशही देतो. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या परंपरा आणि संस्कृती जपल्या पाहिजेत. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. चला तर मग या गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करूया आणि आपल्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धीची गुढी कायम उंच ठेवूया. जर कथा